नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस विकार आणि केस विकारांवरती आलेले नवीन उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे केस विकार तज्ञ डॉक्टर सोनल शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शहा यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर सोनल शहा आता महाराष्ट्रातील सुपरिचित व्यक्तिमत्व आहे, कारण विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमधून त्यांनी घेतलेल्या सहभागामुळे. पण याच्या व्यतिरिक्त डॉक्टर सोनल शहा यांची एक ओळख अशी आहे की त्या भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ आहेत आणि यासाठी त्यांचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्यात आलेलं आहे. डॉक्टर सोनल शहा आणि डॉक्टर अपूर्वा यांनी मिळून रिचपिल संस्थेची स्थापना केली भारतामध्ये, जी एकत्रितपणे एका छताखाली केसांच्या विविध विकारांसाठी, मग त्याच्यामध्ये केस गळणं असो किंवा टक्कलसाठी असणारे नवीन उपचार आज देत आहे. आणि ह्या रिचफिल शाखा आता संपूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी रिचफिल संस्थेच्या शाखा आहेतच. पण या व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर आज रिचफिल संस्था एकत्रितपणे एका छताखाली आज केस विकारांवरील विविध उपचार हे अतिशय अल्प दरात सर्वसामान्य रुग्णांना देत आहे आणि निश्चितच याबद्दल त्यांचं कौतुक, अभिनंदन मॅडम आपल्या यासाठी. आज डॉक्टर सोनल शहा यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले. त्यातले काही पुरस्कार मी आता लॅपटॉपवरती आपल्याला दाखवू इच्छितो. अर्थातच फाउंडर जे आहेत रिचफिलचे ते डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा, आणि त्यांना मिळालेले जे विविध पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये सीएमओ एशिया अवॉर्ड्स हा पहिला पुरस्कार आहे जो आपण आता बघतोय. हा इंटरनॅशनल लेव्हलचा पुरस्कार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त द रोनाल्ड सॅलिंगर अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा केस विकारांच्या उपचारांमधील सर्वोच्च पुरस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्या बरोबरीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांच्या नावाची नोंद घेतली गेलेली आहे. पहिले केस विकार तज्ञ भारतातले म्हणून महाराष्ट्र वैभव अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ह्या व्यतिरिक्त डॉक्टर व्ही.एस. भेंडे अवॉर्ड आणि विविध प्रकारचे इतरही सन्मान, बेस्ट ट्रायकोलॉजी क्लिनिक इन मुंबई हा सन्मान रिचफिलला आणि डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. असे विविध प्रकारचे पुरस्कार डॉक्टर सोनल शहा यांनी मिळवले आहेतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त आज महत्वाची एक गोष्ट अशी आहे की रुग्णांची शारीरिक, मानसिक, सामाजिक स्थितीचा विचार करून त्यांना सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आज हे केस विकारांवरील नवीन उपचार हे रिचफिल संस्थेने आज उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. आणि आजच्या कार्यक्रमात आपण खास करून नवीन उपचारांची ओळख करून घेणार आहोत. पुन्हा एकदा वळूया आपण कार्यक्रमाकडे. डॉक्टर सोनल शहा, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आपलं. एक आमूलाग्र क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही. आज केस विकारांवरील उपचारांमध्ये घनदाट केस पुन्हा मिळवता येणं शक्य आहे नैसर्गिक रीतीने अॅनाग्रो सारख्या उपचारांनी. पण ह्या सर्व उपचार पद्धतींकडे जाण्याआधी मला आवर्जून विचारावंसं वाटतं की कोणतेही रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात, रिचफिलमध्ये येतात, विविध प्रकारचे केस विकार घेऊन येतात, कशा रीतीने आपला अप्रोच असतो? पहिल्यांदा आहे ना, बरेचसे रोग केस आपल्या जे आहे ना एक स्वास्थ्याचा एक महत्वाचा अंग आहे, भाग आहे. आणि मात्र सौंदर्य नाही पण हेल्थची पण बरेचशी असर केसांवरती जाते. जसं की लो हिमोग्लोबिन, रक्त कमी होऊन जाणं, किंवा टायफॉइड, मलेरिया, जॉन्डिस त्याच्यानंतर, किंवा गायनॅक जे प्रॉब्लेम होते बायकांमध्ये दिसू येते की हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला, की फायब्रॉइड झाला, सिस्टिक ओव्हरीज, हे सगळ्यांची असर केसांवरती जाते. आणि आपण बघत होते की आम्ही जे रिचफिल आपण चालू केलं केसांच्या हे ट्रायकोलॉजी सेंटर ते 1986 मध्ये, आणि तेव्हा आम्ही बघत होते की जे आनुवंशिक टक्कलपणा जे पडायचं होतं त्याच्या वय होता 30च्या नंतर. आणि आता तरुण वयामध्ये पण हे टक्कलपणा आणि स्त्रियांमध्ये पण हे, बायकांमध्ये पण हे दिसू चाललेलं आहे. आणि त्यांच्यासाठी विविध प्रकारांची ट्रीटमेंट, हे रिसर्च पण एक चालू असते. आधी जे होतं तर त्याला काही ट्रीटमेंट नव्हती, आता सध्या त्याला ट्रीटमेंट आहे. त्याला आपण ते एक इरिव्हर्सिबल आणि प्रोग्रेसिव्ह थिनिंग आहे, तर त्याला आपण थांबवू शकते. त्याला आता घनदाट डायमीटर त्याच्या वाढवू शकते, आणि जिकडे ते नाही होतं तिकडे रोपणी करून स्वतःचे केस पण आपण देऊ शकता. म्हणजे आता जे आनुवंशिक टक्कलपणाचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे तरुण वयामध्ये आणि बायकांमध्ये, त्याच्यासाठी आपल्याला घाबरायची गरज नाही, पण त्याचं निदान अगदी गरजेचं आहे. तर म्हणजे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपण होलिस्टिक अप्रोच घेत आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक तपासणी करून, केस हिस्ट्री घेऊन आणि त्यांच्या केसांचे सॅम्पल घेऊन सगळे व्यवस्थित त्याचं निदान करून, कारण की जे केसांचे प्रॉब्लेम आहे ते विविध प्रकारांचे प्रॉब्लेम आहे. जसं आपल्या हेल्थमध्ये
विविध प्रकारचे प्रॉब्लेम असतात त्याचे केसांचे आणि स्कॅल्पचे विविध प्रकारांचे रोग होऊ शकते आणि त्याची तपासणी करायची अगदी गरजाची आहे. येस, तपासणीमध्ये जसं आपण सांगितलं आज एक नवीन अप्रोच आहे. मागच्या कार्यक्रमात आपण HTMA चा उल्लेख केला होता की हेअर टिश्यू मिनरल अनालिसिस. सो हे अत्याधुनिक तपासणीमुळे केस विकाराचं अचूक निदान करता येणं शक्य झालेलं आहे. अर्थातच हे निदान आणि उपचारांकडे वळण्याआधी काही रिझल्ट्स मी आपल्याला दाखवू इच्छितो. रिचफिल्ड संस्थेमध्ये काही रुग्ण आले होते. आपण लॅपटॉपवरती बघूया की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना कशा रीतीने उपचार मिळालेले आहेत हे आपण बघतोय आता स्क्रीनवरती. मॅडम काय सांगतील, हा रुग्ण कुठला आहे? हे जे तरुण वयामध्ये ऍडव्हान्स स्टेजमध्ये जे अनुवंशिक टक्कलपणा पण आहे ते मेलमध्ये पुरुषांमध्ये 7 स्टेजमध्येतून पास होते आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे ते माझ्या काउंट केसांच्या किती आहे ते बघायची गरज आहे आणि त्याच्यानंतर ते निदान नंतर कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि त्याची कशी आपण ट्रीटमेंट करणार. तर हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे आणि इकडे आपण सर्जिकल ऑप्शन घेतलेला आहे आणि स्वतःचे केस जे आता आधुनिक पद्धती आहे एल्सबेरी क्लिनिक लंडन इकडे UK मध्ये एल्सबेरी क्लिनिक संघाती आपण हे रिचफिल्डनी संघटन केलेलं आहे आणि लेटेस्ट जे टेक्निक आहे स्कारलेस पेनलेस स्टिचलेस जे प्रोसिजर आहे त्याला आपण करते आणि स्वतःचे केस जे पार्टनं आपण काढून त्याचे रोपणी जिकडे केस नसते मेलेले असते तिकडे त्याची रोपणी करते आणि ते स्वतःचे केस ग्रो होते. येस, आपण काही नॉन सर्जिकल रिझल्ट्सही बघूया या अनुषंगाने. नॉन सर्जिकल मेथड्स काय आहेत मॅडम? नॉन सर्जिकल मध्ये काय महेश की आपल्याला जर ऍडव्हान्स स्टेज 6 आणि 7 स्टेजमध्ये जे रुग्ण आहे आणि त्याच्या डोनर एरिया बराबर नाही आहे, व्हॉल्यूम नाही दाट तिकडे, तर आणि पेशंटला जर तरुण वयाचा आहे आपण इकडे बघता की तरुण वयामध्ये हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे तर त्याला दाट केस पाहिजे तर ते सर्जिकल पद्धतीने नाही भेटू शकते. तर आपण नॉन सर्जिकल इम्प्लांटेशन करते म्हणजे ते एक स्कॅल्प असते आणि ते ट्रान्सपरंट बेस असते आणि त्याची केसांची रोपणी केलेली जाते आणि ते स्वतःच्या केसांसंगाती ते जुडून आपण त्याला फिक्स करते आणि त्याला तुम्ही वॉश करू शकता, कोंब करू शकता, स्वतःचे नॅचरल केस सारखे तुम्ही त्याला विचारून शकता. हेच आपण हे आता बघितलं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला दिसत आहेत. ह्या अनुषंगाने एक आपण ट्रीटमेंटकडे जात असताना आपण जसं म्हणालात मगाशी की सुरुवातीला रुग्ण आल्यानंतर त्यांची तपासणी ही अतिशय महत्वाची ठरते आणि अचूक निदान झाल्यानंतर मग त्या निदानाप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात औषधोपचार किंवा आपण जसं म्हणालात वेगवेगळ्या प्रकारचे इतरही उपचार उपलब्ध आहेत. पण एक रिचफिल्डची जी एक ओळख आहे ती हेअर फायबर ह्या एका वेगळ्या प्रकारच्या एका ह्या म्हणूया प्रॉडक्टमुळे आहे. हेअर फायबर ही काय प्रॉडक्ट आहे? आपण या अनुषंगाने क्लिप बघूया पहिली ह्याच्यामध्ये की हेअर फायबर जी या ठिकाणी आपल्याला क्लिप दाखवण्यात येते. मॅडम, हे काय प्रॉडक्ट आहे? हे आता आमचे रुग्ण त्याला एक 2 मिनिट्स नूडल सारखा म्हणता येईल, 2 मिनिट्स मॅजिक, की हे हेअर फायबर्स प्रोटीननी बनलेले असते आणि अगदी अर्ली स्टेजमध्ये जेव्हा विरळपणा असते तेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करते आणि त्याला कव्हरेजसाठी नाही सर्जिकलची गरज आहे नाही किंवा नॉन सर्जिकलची गरज आहे. ते स्टेजला आपण हे हेअर फायबरला स्प्रिंकलर करून ते हेअर फायबर आपले केसांसंगाती जुडून जाता आणि ते टक्कलपणाला आपण कव्हर करू शकता. ओके, म्हणजे की ही एक हेअर फायबर म्हणूया एक 2 मिनिट्स नूडल सारखा आहे की तुम्हाला जर का कुठे पार्टीला जायचंय, कुठेतरी फंक्शनला जायचंय तर पटकन तुम्ही हे वापरून पुढचा नेक्स्ट वॉश घेईपर्यंत तुम्हाला केस घनदाट केस मिळू शकतात. हा एक भाग रुग्ण त्याला मॅजिक पावडर म्हणून सांगतात. येस. दुसरे मागच्या वर्षी मॅडम एक अतिशय एक म्हणूया की नवीन प्रकारचे उपचार आले जे रिचफिल्डने भारतात सर्वप्रथम त्याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हटलं जातं, ज्याला वनस्पती पेशी मूळ वनस्पती पेशींचा वापर करून ज्याला प्लांट स्टेम सेल्स म्हटलं जातं घनदाट केस पुन्हा मिळवता येऊ शकतात केसांचा विरळपणा जाऊन. ह्या अनुषंगाने आपण अॅनाग्रोची पुढची एक एव्ही बघूया आणि मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील की अॅनाग्रो ही नवीन ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये केसांचा विरळपणा घालवून आपण घनदाट केस पुन्हा एकदा मिळवू शकता. मॅडम, काय सांगता या विषयावर? हे प्लांट स्टेम सेल थेरपी जे आहे ते स्टेम सेल्स, ऍपल स्टेम सेल्स, आर्गन स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे एक स्वित्झर्लंडमध्ये स्पेशल स्पीशीजचे ऍपल ग्रो करतात, उटविलर ऍपल, त्याच्यामधून हे स्टेम सेल्स बनवले जातात आणि आर्गन जे ओल्डेस्ट लिव्हिंग ट्री आहे आर्गन मधून हे स्टेम सेल्स बनवले जातात आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट जे आपल्या केसांचे अॅनाग्रो जे हे PCTV रेज्युमेक्स जे लोशन आहे ते केसांना डायमीटर वाढवायला, थिनिंग फाईट करायला ते आपल्याला मदत करते कारण की ह्याला रिजनरेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि हे एक स्विस स्टेम सेल्सला आपण एक इटालियन मशीननी RF एनागेन
ते 10x इटालियन मशीननी साऊंड वेव्हजनी, म्हणजे ते अगदी पेनलेस प्रोसिजर आहे आणि ते साऊंड वेव्हजनी आपण त्याला रूट पर्यंत ते स्टेम सेलला पुश करते आणि ते स्टेम सेल्स रिजनरेटिव्ह प्रोसेसमध्ये, म्हणजे डायमीटरला वाढ द्यायला आणि हेअर फॉल व्हायला ते आपल्याला हेल्प करते. म्हणजे तीन साईन्सला फाईट करते: हेअर थिनिंग, हेअर फॉल आणि एजिंग. केसांच्या एजिंग जे प्रोसेस आहे 30 वर्षांच्या नंतर ते एजिंग प्रोसेस पण चालू होते, तर त्यालाही फाईट करते. म्हणजे ऑल 3 सायन्सला ते फाईट करायला हे प्लांट स्टेम सेल्स अगदी आपल्याला उपयोगी निवडते. येस, हे आपण बघितलं आता की अॅनॅग्रो ही जी ट्रीटमेंट आहे ही भारतामध्ये सर्वप्रथम लॉन्च करण्याचे श्रेय डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना जातं, रिचफिल संस्थेला. आणि आज अल्पदरात केस विकारांवरील सर्व उपचार उपलब्ध आहेत. आपण अर्थातच केस विकारांविषयी अधिक माहिती घेऊया. डॉक्टर सोनल शाह भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला आता माहिती दिली की वनस्पती पेशींचा वापर करून, प्लांट स्टेम सेल्सचा वापर करून आता पुन्हा एकदा घनदाट केस मिळवता येणं शक्य झालेलं आहे, ज्याचं नाव आहे अॅनॅग्रो ट्रीटमेंट. मॅडम, या ठिकाणी आम्हाला अॅनॅग्रो ट्रीटमेंट विषयी अधिक काय सांगतील? आपण एक रिझल्ट बघूया या अनुषंगाने लॅपटॉपवरती की अॅनॅग्रो ट्रीटमेंट केल्यानंतर कशा रीतीने केसांचा विरळपणा जाऊन घनदाट केस पुन्हा मिळू शकतात. आपल्याला दिसून येते की जे थिनिंग, टक्कलपणा पडायचा चालू झालेला आहे, अर्ली स्टेजमध्ये आहे. हे टक्कलपणा रिव्हर्सिबल की इरिव्हर्सिबल होते, ते दोन्ही स्टेजेसमध्ये इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्स मध्ये आपल्याला हे प्लांट स्टेम सेल्स उपयोगी होते. आणि ते ट्रीटमेंट आपण ते प्लांट स्टेम सेल्स स्विस इटालियन थेरपी जे आहे अॅनॅग्रो, ते आपण चालू करते पेशंटला. ते सगळं त्यांच्या निदान झाल्याच्या नंतर हे ट्रीटमेंट ते प्लांट स्टेम सेल क्लिनिकला आपण ते इटालियन मशीननी आपल्याला जे पेनलेस जे प्रोसिजर्स आहे विदाउट इंजेक्शन्स आणि पेन पण नाही, ते ट्रीटमेंट आपण क्लिनिकमध्ये चालू करते. आणि घरी पण त्यांना दॅट इज अ होम केअर आपण ते प्लांट स्टेम सेल देते रेग्युलरली यूज करायला. आणि 3 महिन्यानंतर आपल्याला हे विरळपणा कसं ते डायमीटर दाट झालेलं आहे ते दिसू येते आपल्याला इकडे. हेच आपण हे आता बघितलं की अॅनॅग्रो ही ट्रीटमेंट खरोखर घनदाट केस पुन्हा मिळवण्यासाठी, केस जर का विरळ असेल तर फार इफेक्टिव्ह आहे. मगाशी मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा जो खास कार्यक्रम आपण करतोय तो सर्जिकल नॉन सर्जिकल ज्या मेथड्स आहेत आपल्या विविध प्रकारच्या त्यांच्याविषयी आहे. या अनुषंगाने आपण अजून एक क्लिप बघूया आणि आपण जाणून घेऊया की नवीन जे उपचार आलेले आहेत आज केस विकारांवरील, खास करून टक्कलसाठी जे नवीन उपचार आलेले आहेत ते आता अल्पदरात रिचफिल संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात. हे जे नंबर आहेत ते आपण जरूर टिपून घ्या. नंबर आहे 1800-200-5677. 1800-200-5677 या नंबरवरती आपल्याला जर का अधिक काही माहिती विचारायची असेल तर आपण विचारू शकता. मी पुन्हा एकदा सांगतोय 1800-200-5677 ह्या नंबरवरती आपण केस विकारांची अधिक माहिती घेऊ शकता. आपण जरूर आपले प्रश्न विचारा. या अनुषंगाने आपण तिसरी क्लिप बघूया या ठिकाणी की कशा रीतीने आज ह्या विविध प्रकारचे उपचार पद्धती, नवीन उपचार पद्धती रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. मॅडम, काय सांगता येईल विषयी, सर्जिकल नॉन सर्जिकल मेथड्स विषयी आम्हाला काय सांगता येईल? आता हे अनुवंशिक टक्कलपणा हे एवढा कॉमन झालेला आहे महेश की तरुण वयामध्ये 18 आणि 19 वयामध्ये पण आपल्याला हे अनुवंशिक टक्कलपणा दिसू येते. तर तिकडे सर्जिकल आणि नॉन सर्जिकल ऑप्शन जे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे ते बरं पडते. आता एल्सबेरी हेअर क्लिनिक लंडनचे जे आहे बेस्ट क्लिनिक, त्याला पुरस्कार भेटलेला आहे ट्रान्सप्लांटसाठी आणि त्याला AHI एस्थेटिक हेअर इम्प्लांट हे स्पेशल टेक्निक आहे ज्याच्यामध्ये स्कारलेस आणि पेनलेस प्रोसिजर आहे. आणि जे स्पेशल इन्स्ट्रुमेंट यूज करते त्याच्यामध्ये आपण लहान पॅचमध्ये जास्तीत जास्त केस आपण तिकडे ट्रान्सप्लांट करू शकते. नॉर्मल प्रोसिजरमध्ये जर आपण 50 केस ट्रान्सप्लांट करू शकते तर हे प्रोसिजरमध्ये 70 to 80 केस आपल्याला ते पॅचमध्ये आपण रोपणी करू शकता. स्पेशल इन्स्ट्रुमेंट तिकडे यूज केले जाते आणि हे लंडनतून एल्सबेरी क्लिनिकचे डॉक्टर इकडे येऊन आपले रिचफिलचे डॉक्टरांना ट्रेनिंग दिलेली आहे. आणि हे स्पेशल ट्रेनिंगनी आपल्याला जे दाट केस आणि नॅचरल हेअरलाईन आपल्याला हे प्रोसिजरनी भेटू शकते आणि नेक्स्ट डे पेशंट नॉर्मल ऍक्टिव्हिटी त्याचे करू शकता. हे सर्जिकलचा झाला. आता जिकडे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे आणि स्वतःचे केस जे रोपणी करायला तेवढे केस आहे नाही डोनर एरियामध्ये, तर आपण नॉन सर्जिकल ऑप्शन करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम ही भेटते आणि जे हेअरस्टाईल आपल्याला पाहिजे ते हेअरस्टाईल भेटू शकते आणि त्याला आपण वॉश, कोम सगळं नॉर्मल पद्धतीने ते केसांना आपण यूज करू शकता.
ओके, हे आपण आता जाणून घेतलं या ठिकाणी की कशा रीतीने सर्जिकल आणि नॉन सर्जिकल मेथड्स उपलब्ध आहेत. रिचफिल्ड संस्था मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारतभर आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वत्र. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबरही बघत आहात. तो आहे 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 किंवा 1800-200-5677 या पुढील नंबरवरती आपल्याला जर का केस विकारांची अधिक माहिती हवी असेल तर घेऊ शकता. आपण केस विकारांविषयी अधिक जाणून घेऊया. या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकारांवरील जे नवीन उपचार आलेले आहेत, खास करून अॅनाग्रो सारखे उपचार ज्याच्यामध्ये वनस्पती पेशींचा वापर करून नैसर्गिकरित्या कुठलेही साईड इफेक्ट न या ठिकाणी होता आपल्याला पुन्हा एकदा घनदाट केस मिळवता येतात. ह्याच्या व्यतिरिक्त नॉन सर्जिकल सर्जिकल ट्रीटमेंट सारख्या ऍडव्हान्स मेथड सुद्धा आता उपलब्ध आहेत रिचफिल्ड संस्थेमध्ये. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिचफिल्ड संस्था आता संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये 25हून अधिक ठिकाणी, पुण्यामध्ये 10हून अधिक ठिकाणी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर अशा सर्वत्र ठिकाणी आज या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली केस विकारांवरील सर्व उपचार हे अल्पदरात पुरवले जात आहेत रिचफिल्ड संस्थेद्वारे. आज आपण त्यांच्या कॉन्टॅक्टसाठी नंबरही टिपून घेऊ शकता. आणि जर का आपल्याला केस विकारांवरील अधिक माहिती हवी असेल तर हा जो पुढील टोल फ्री क्रमांक आहे, जो मोफत क्रमांक आहे, त्यावरती जरूर आपण माहिती घेऊ शकता. ह्या अनुषंगाने पुन्हा एकदा मॅडम मला आवर्जून विचारावंसं वाटतं की हा सर्व आज हे सर्व जे उपचार आहेत ज्याच्यामध्ये सर्जिकल नॉन सर्जिकल उपचार आज उपलब्ध आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे हेअर फायबर किंवा अॅनाग्रो सारखे सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. तर ह्या सर्व रुग्णांना जेव्हा आज ट्रीटमेंट जेव्हा दिली जाते त्यावेळेस ह्या रुग्णांकडे बघण्याचा जो अप्रोच आहे, प्रत्येकाला एक टेलरमेड ट्रीटमेंट असते का एका ठराविक प्रकारची जनरलाइज ट्रीटमेंट आपण करून देता? हा नाही, जेव्हा पेशंट येते त्यांच्या केस हिस्ट्री घेऊन नंतर त्यांच्या जे सप्लिमेंट्स क्लिनिकल ट्रीटमेंट तर आपल्याला अॅनाग्रो किंवा सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल असते, पण जे औषधं आपण देते ते इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे केसांच्या पेशंटच्या रुग्णांच्या केस हिस्ट्री घेऊन त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते निदान करून नंतर ते दवाई आपण चालू करतात. ओके, सो या ठिकाणी प्रत्येक पेशंटच्या रुग्णाच्या गरजेनुसार त्यांची औषधं किंवा असणारी ट्रीटमेंट ही ठरवली जाते. या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमात एक अशाच रुग्ण सहभागी झालेले आहेत आणि खास वाशीहून आपल्या आजच्या कार्यक्रमात त्या सहभागी होण्यासाठी आले आहेत. मनपूर्वक स्वागत आपलं मॅडम. आपलं नाव काय? सुजाता सामंत, मी वाशीला राहते. ओके. मला सुरुवातीला म्हणजे बऱ्याच वर्षापासून हा प्रॉब्लेम होता, केस विरळ होणं, पुढच्या भागात टक्कल पडणं. थोडंसं हिचकिचतच गेले मी रिचफिल्डमध्ये. नाव ऐकून होते, बरीच माहिती मिळाली होती त्यांची. तिथे गेल्यानंतर पहिल्या प्रथम त्यांनी पूर्ण माझं टेस्टिंग केलं, म्हणजे बॉडी टेस्टिंग, कम्प्लीट ब्लड टेस्टिंग आणि हेअर सॅम्पल, स्कॅल्प टेस्टिंग. त्याच्यामध्ये त्यांना हिमोग्लोबिन डेफिशियन्सी आणि क्रिएटिन फेरस ही एक त्यांना मिळालं. त्याच्यावर त्यांनी पहिलं मला औषध दिलं आणि मग त्यांनी मला नीट समजावून सांगितलं की हे जे टक्कल पडलेलं आहे हे अनुवंशिक सुद्धा असू शकतं, हे पुन्हा पुन्हा होऊ शकतं. तर जी ट्रीटमेंट असेल ती कोर्स कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा फॉलोअप ठेवावा लागतो. त्याच्यानंतर त्यांनी मला अकॉर्डिंग टू माझ्या ह्याच्याप्रमाणे औषधं दिली, कोर्स दिला आणि अॅनाग्रोचे सेशन्स चालू केले. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की खूप छान रिझल्ट्स मला त्याचे मिळाले. आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेते आणि आता ह्याच्यानंतर सुद्धा मला त्याचा फॉलोअप ठेवून ते औषधं त्यांच्याकडनं घ्यायची. आपल्याला जेव्हा जे हे अनुवंशिक टक्कलपणा असतं हे इरिव्हर्सिबल आणि प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे त्याच्या फॉलिक्युलर काउंट, केसांच्या काउंट 3 महिन्यांनी घ्यायच्या गरजाच्या असते. जसं आपल्याला डायबिटीज होते की आपण रेग्युलर चेकअपला जाते, हॉर्मोन हे अनुवंशिक टक्कलपणा हॉर्मोनमुळे असते आणि ते आपल्याला पूर्ण म्हणजे आयुष्यभर आपल्याला डायबिटीसची किंवा ब्लड प्रेशरची आपण काळजी घेता. तसंच इकडे त्याच्या रेग्युलर चेकअप, फॉलिक्युलर काउंट, FCT टेस्ट 3 महिन्यांनी गरजाचे आहे की हे कसं पुढे चाललेलं आहे किंवा थांबलेलं आहे, त्याच्यात दाटी पण आपल्याला कशी भेटते. ते वी हॅव टू फाईट थिनिंग. अनुवंशिक टक्कलपणा हे जे आहे ते वाढत चाललेलं आहे अँड वी हॅव टू फाईट दिस थिनिंग. येस मॅडम, आपण ही एक अतिशय आता महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितलीत की संपूर्णतः म्हणजे काळजी घेणं हे संपूर्ण आयुष्यभर आपल्याला करायचं, जसं डायबिटीस, ब्लड प्रेशर आहे. पण त्यांनी जो एक अनुभव सांगितला हा एक सुखद अनुभव होता की सर्वप्रथम योग्य ते निदान होणं. कारण आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाहिराती बघतो आणि त्याला बळी पडून अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली जाते पण त्याचा फायदा होत नाही. कारण ह्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून जर का आपण हे उपचार घेतले, जर का शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून जर का ह्या केस विकारांवरील उपचार ठरवले तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी फायदा होतो. आणि ह्याचं एक उदाहरण आपल्याकडे मॅडम आलेले आहेत. मॅडम, तुमचा अनुभव काय होता रिचफिल्डमध्ये गेल्यानंतर? अतिशय सुंदर होता, कारण सायंटिफिक बेस
प्रथम त्यांनी सर्वप्रथम माझ्या सगळ्या टेस्टिंग केल्या आणि त्या टेस्टचं कारण त्यांनी मला समजावून सांगितलं की ह्या का गरजेच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला औषधं दिली. असं सरसकट आलायत औषधं दिली असं झालं नाही. त्यामुळे त्याचा इफेक्ट आणि त्याच्या मागचं रिझन पटल्यामुळे मला ते अधिक चांगलं वाटलं, योग्य वाटलं आणि ते मला उपयोगीही खूप छान पडलं. येस, मला वाटतं हे सर्वच प्रेक्षकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे जे आता सांगितलं त्यांनी. मॅडम, खरोखर कौतुक आपलं आणि अभिनंदन सुद्धा की अशा प्रकारचे हे अतिशय म्हणूया मॉडर्न पद्धतीचे उपचार हे आपल्याला आपण भारतामधल्या रुग्णांना खास करून माफक दरात पुरवतात. कारण हे अदरवाईज सर्वसामान्यांच्या पलीकडचे उपचार अॅग्रो सारखे किंवा कदाचित मागच्या वर्षीपर्यंत हे भारतात उपलब्ध सुद्धा नव्हते. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल, काय संदेश द्यायला? प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की जर विरळपणा पडला झालं, सुरुवात झाली केसांच्या काही प्रॉब्लेमची, तर तुम्ही घरगुती उपाय नाही करता, त्याला निग्लेक्ट नाही करता, तुम्ही ट्रायकोलॉजिस्टकडे जा, त्याचा निदान करा. कारण की इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल दोन्ही थिनिंग असतात. रिव्हर्सिबल थिनिंगमध्ये बरेचसे मोठा पॅच पडलं तरी पण रिग्रोथ होऊन जाते, म्हणजे निदान गरजाचं आहे आणि ते परमनंट रिग्रोथ पण असते. तर निदान गरजाचं आहे, म्हणजे काळजी घ्या. आणि केस जे आहे आपले प्रोटीननी बनलेले आहे, मिनरल प्रोटीन आणि आयर्नचे, म्हणजे जे आहार आहे ते पण महत्वाचं आहे आणि पाणी पण जास्त प्रमाणाने पिया आणि काही पण प्रॉब्लेम झाला तर त्याला निग्लेक्ट नका करू. येस, त्यामुळे आहार, विहार आणि औषध अशी त्रिसूत्री आपण वापरलीत तर आपण केस विकारांवरती मात करू शकतो. अर्थातच आमच्या रिचफिल्ड संस्थेचा केस विकारांवरील उपचारांसाठी संपर्कासाठी जो नंबर आहे तो जरूर टिपून घ्या आणि तो नंबर आहे 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. मॅडम, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि सामंत मॅडम आपण सुद्धा या ठिकाणी येऊन एक अमूल्य मार्गदर्शन संरक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.